निस्तेज आणि मुरदाड झालेल्या समाज मनावर स्वातंत्र्य विचाराचे सिंचन करून या मातीला स्वराज्य इच्छुक बनवताना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून 12 मावळ प्रांताचे डोंगर दऱ्यातून कडा कपाऱ्यातून आणि परिसरातून फिरताना माणसं मिळवून जोडणं आणि जोडून स्वराज्य कामी लावणं हा शिवधनुष्य अखंड लिलया ज्यांनी आपल्या खांद्यावरती पेलला ते रयतेचे लोककल्याणकारी जाणते राजे राजाधिराज शिवछत्रपतींच्या चरणी मी रुद्र प्रशांत दशवंत विनम्र भावनेने प्रणिपात करतो. मंडळी, या जगाच्या पटीवरती काही राजे जन्माला आले. काही राजांचा अंत झाला पण त्यांना यश मिळालं नाही. काही राजांना यशही मिळालं पण नेमका त्यांचा अंत झाला होता. मुळात यश आणि अंत या दोन टप्प्यांच्या मधोमध उभा राहत स्वतःच्या माणसातल्या माणसाचं शून्यातून रयतेचं लोककल्याणकारी राज्य उभं करत असताना स्वतःच्या हाडाचं काढं रक्ताचं पाणी आणि माणसाचं चिखल करत शून्यातून स्वराज्य उभं करणाऱ्या जगाच्या पाठीवरती एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. मंडळी, या जगाच्या पाठीवरती काही राजे होऊन गेले. काळाच्या पडद्याआड गेले, पण जगाच्या पाठीवरती शिवछत्रपतींच्या रूपानं एकमेव असा राजा आहे जो काळाच्या पडद्याआड जाऊन सुद्धा माणसाच्या काळाच्या आड मात्र जाऊ शकला नाही. मित्रांनो, जगप्रसिद्ध इतिहास तज्ञ टायबरसन असं म्हणतात, शिवछत्रपतींसारखा राजा जर पाश्चिमात्य प्रदेशात असता तर आमच्याकडची लोक त्याचा अक्षरेचा ठेवा आपल्या डोक्यावरती घेऊन नाचली असती. मंडळी, इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल असं म्हणतात, भारताला दुसऱ्यांकडे मदतीची याचना करण्याची गरज नाही, कारण त्यांचा आदर्श शिवछत्रपतींच्या रूपानं महाराष्ट्रातल्या शिवछत्रपतींच्या रूपानं त्यांच्या समक्ष उभा आहे. मित्रहो, महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात की अखंड भारतातील शेतकऱ्यांचं कुलदैवत हे शिवछत्रपती आहेत, म्हणून ते त्यांचा उल्लेख कुळवाडी भूषण असं करायला लागतात. तर प्रबोधनकारक ठाकरे असं म्हणतात, शिवाजीने हे नाव उच्चारल्याबरोबर जिथे 33 कोटी देवांची पलटण बांधवायला लागते. मला वाटतं या सर्व महापुरुषांनी शिवविचारांचा केलेला हा जागर, शिवछत्रपतींच्या संदर्भात मांडलेली मतं जागतिक पातळीवरची शिवरायांची प्रतिमा दर्शवणारी मतं आहेत. मंडळी, आपल्या देशाचं राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला जागतिक कीर्तीचा साहित्यिक, जेव्हा रवींद्रनाथ टागोर जेव्हा जपानमध्ये जातात तेव्हा तेथील लोकांना वाटतं टागोरांसारखा एवढा प्रतिभावंत माणूस आपल्या देशात आलाय. तेथील पत्रकार टागोरांना प्रश्न विचारायला लागतात. टागोरांकडे वेळ कमी असतो. टागोर म्हणतात, मला एका वाक्यात उत्तर देता येईल असा प्रश्न विचारा. पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्या देशाची तुम्ही एका वाक्यात ओळख काय सांगाल? आणि त्या क्षणी उत्तर देताना रवींद्रनाथ टागोर म्हणतात की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि शिवछत्रपतींचा पराक्रम ही माझ्या देशाची खरी ओळख आहे. मित्रहो, देशाची ओळख सांगताना शिवाजी हे नाव वजा करता येत नाही. तसेच याची जी खरी दखल टागोरांनी घेतली ती दखल आपणही घेणं नितांत आवश्यक आहे. मंडळी, अमेरिकेसारखा एवढा प्रचंड सामर्थ्यशाली देश व व्हिएतनाम सारखा एवढा छोटासा दुर्बल राष्ट्र अमेरिकेसारख्या राष्ट्राला तब्बल 6 वर्ष झुंजवत ठेवतं व त्याच्यावर विजय संपादन करतं. त्यानंतर व्हिएतनामच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारला जातो की तुम्ही कुठल्या बळावर अमेरिकेसारख्या एवढ्या प्रचंड सामर्थ्यशाली राष्ट्राला हरवलं? तेव्हा व्हिएतनामचे पंतप्रधान सुद्धा म्हणाले होते की माझ्या वचनात जेव्हा आमच्या व्हिएतनामचा आणि अमेरिकेचं युद्ध पेटलं तेव्हा माझ्या वचनात एका राजाचे चरित्र आलं आणि त्या राजाकडून आम्ही आदर्श घेतला आणि अमेरिकेसारख्या एवढ्या सामर्थ्यशाली राष्ट्राला पराभूत केलं. मंडळी, दुसरा प्रश्न विचारला जातो, त्या राजाचं नाव काय? तेव्हा व्हिएतनामचे पंतप्रधान सुद्धा म्हणाले होते की त्या राजाचं तिसरं नाव काहीच नसून त्या राजाचं नाव आहे महाराष्ट्रातला जाणता राजा शिवछत्रपती. मंडळी, एका गावात नुसता वाघ शिरलाय. वाघाने गावात हैदोस मांडायला सुरुवात केली. प्राण्यांना खातोय, माणसांना खातोय, गावातल्या लोकांना त्रास देतोय आणि एक आजोबा आपल्या जगण्याचं साधन असलेली एक छोटीशी गाय घेऊन गाव सोडून परागंदा व्हायला निघालेत. शिवरायांच्या ही बातमी लक्षात आली. शिवराय त्या बाबांकडे गेले व त्या बाबांना गावी परत पाठवलं व भल्या पटेस ते मावळ्यांसह वाघाला धुंडायला निघाले. त्यानंतर शिवरायांनी वाघाची हत्या केली व वाघाला खांद्यावर घेतलं व गावाच्या चौकात आणून टाकलं आणि तिथे खूप गर्दी जमली आणि त्याच गर्दीला सावरत कालचे तेच म्हातारे आजोबा तिथे आले व त्या वाघाच्या अंगावर थुंकले व म्हणाले, तुला वाटलं
ज्यावेळी महाराष्ट्रातल्या जिजाऊंच्या पोटी एक शेर जन्मला होता. मंडळी, तो इतिहास आजही पुटपुटतोय. किसी के पेट से सांप पैदा होता है तो किसी के पेट से बाप पैदा होता है. किसी के पेट से सांप पैदा होता है तो किसी के पेट से बाप पैदा होता है. लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी यारो कि जिसके पेट से बापों का बाप शिवराज पैदा हुआ था. मंडळी, इतिहासात शिवरायांची दखल नोंदवत असताना आपण एक चूक करताना दिसतो. शिवरायांनी अफजल खानाला फाडला, शाहिस्ता खानाची बोट छाटली. याच्या पलीकडचे शिवराय सांगताना आम्ही कचकुचराई करताना दिसतो. मंडळी, सर्वसामान्य 18 पकड जातीतल्या ताटाला ताट लावून बसणारा नव्हे तर एका ताटात घेऊन जेवणारा राजा, इतिहासातला पहिला राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शिवरायांनी वेतनदारी सुरू केली. गावच्या पाटीलकीचं वचन एका महार जातीतल्या माणसाला देणारा जगातला पहिला राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. मंडळी, जरी कुराणाची एखादी प्रत जरी सापडली तरी ती मुसलमानांना सन्मानपूर्वक परत देणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. मंडळी, संत श्रेष्ठ तुकोबाराय शिवरायांसंदर्भात असं म्हणतात, छत्रपती सूत्र विश्वासे. एक माणूस सर्व जाती धर्मांना एका छत्राखाली आणतो. त्या राजाचं नाव आहे शिवाजी. ही शिवरायांची किमया शिवजयंतीच्या निमित्तानं तुमच्या माझ्या लक्षात येणं नितांत आवश्यक आहे. मंडळी, कुंपणानं शेत खावत असं एका गावच्या रांजाच्या पटलानं एका पोरीवर अत्याचार केला. शिवरायांची ही गोष्ट लक्षात आली. शिवरायांनी त्या रांजाच्या पटलाचा हात पाय कलम करून त्याला सोडून दिलं. इतकं ठीक आहे, पण बेलावडीचा किल्ला स्वराज्यात नाहीये. किल्लेदार कोण आहे? एक महिला सावित्रीबाई देसाई आहे. शिवरायांनी आपल्या जीवलग सहकारी असलेल्या सखोजी गायकवाडाला सांगितलं, जा किल्ला घेऊन ये. तो किल्ला स्वराज्यात असला पाहिजे. सखोजी गायकवाड गेला, किल्ला घेण्यासाठी गेला. 6 महिन्यांनी बातमी आली की किल्ला ताब्यात आला. शिवरायांना आनंद झाला. शिवरायांच्या हातात फुलांची माळ होती. पुढे सखोजी गायकवाड होता. शिवराय सखोजी गायकवाडच्या सत्काराला तिथे उभे होते. तेवढ्यात दुसरी बातमी आली की सखोजीने मल्लम्मा देसाईवर अत्याचार केला. हे ऐकून मराठी रक्त सळसळलं आणि ज्या हातात फुलांची माळ होती त्याच हातात लाल बुंद सळ्या घेऊन शिवरायांनी सखोजीच्या डोळ्यात घातल्या व त्याला कायमचा आंधळा करून एका अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवलं. मंडळी, शेवटी जाता एवढेच म्हणतो, प्रौढ प्रताप पुरंदर